नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील बोथडी बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेत 21 वर्ष सेवा देऊन सेवानिवृत्त झालेले अंध विशेष शिक्षक शंकर संगेवार यांना सेवानिवृत्तीनंतर देण्यात येणारे पेन्शन जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून दिलं जात नाहीये। त्यामुळे पीडित शिक्षकांच्या मुलाने आपल्या वडिलांना घेऊन नांदेडच्या जिल्हा परिषद कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केल्याचं पाहायला मिळालंय। वडील हे अंध असल्यामुळे त्यांच्याकडे कुठलेही उत्पन्नाचं साधन नाहीये। त्यामुळे शासनाने आमच्यावर अन्याय न करता माझ्या वडिलांना पेन्शन देऊन न्याय द्यावा अशी त्यांची मागणी आहे। माझे वडील 31 ऑगस्ट 2023 रोजी रिटायरमेंट झालेत। 21 वर्ष त्यांनी सेवा दिली आहे जिल्हा परिषद हायस्कूल बोधडी बुद्रुक, तालुका किनवट, जिल्हा नांदेड येथे। आणि आता ते सेवानिवृत्त झालेत आणि आम्हाला इतर कोणतेही उत्पन्नाचा स्रोत नाही आहे। त्यांची तब्येत आता खालावलेली आहे आणि ते दिव्यांग आहेत आणि माझी आजी, माझे कुटुंब हे सर्व त्यांच्या पेन्शनवर चालू आहे। तर ते आतापर्यंत आम्हाला पेन्शन मिळाली नाही। आम्ही शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्याकडे प्रस्ताव दाखल केला होता 6 महिने आधी, परंतु त्याचा आतापर्यंत काही परिणाम झाला नाही। त्याच्यानंतर त्याचा पाठपुरावा करण्यासाठी आम्ही शिक्षण उपसंचालक, शिक्षण संचालक आणि मंत्रालय या ठिकाणी पाठपुरावा केला, तरी त्यांना निवेदनं दिलेत, त्याचा काही उपयोग झाला नाही। याचा खूप वेळ लागत आहे। ते म्हणतात की याच्यामध्ये साधन व्यक्ती अशी नियुक्ती करण्यात आलेली होती आणि यामुळं ते जरा लांबण्यात चाललंय। पण यांना साधन व्यक्ती नाही आहे, तर त्यांच्या सर्व्हिस बुकमध्ये आहे, त्याच्यानंतर त्यांना वैयक्तिक मान्यता आहे, त्याच्यामध्ये सगळीकडे त्यांनी विशेष शिक्षक म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहेत। आणि यांना जो प्रस्ताव पाठवला होता मुख्याध्यापकांनी, त्याच्यामध्ये सुद्धा विशेष शिक्षक म्हणूनच पाठवलेला आहे। आणि बाकीच्या सगळ्या विशेष शिक्षकांना जे अपंग एकात्मिक शिक्षण योजनेमध्ये आहेत त्यांना जे पेन्शन भेटत आहे त्याचा लाभ घेत आहेत, तर माझ्या वडिलांना पण भेटलं पाहिजे। तर हा त्यांचा अधिकार आहे आणि हेच आम्ही मागत आहोत आणि हीच आमची मागणी आहे आणि हे आम्हाला लवकरात लवकर मिळवून द्यावे। आणि आम्हाला पेन्शनशिवाय दुसरं कोणतं साधन नाही आहे, त्यामुळे आम्हाला लवकरात लवकर पेन्शन मिळावं यासाठी आम्ही इथे बसलो होतो। आता 2 वर्ष झाले आमच्याकडे खूप कर्जबाजारी वगैरे आम्ही झालो आहोत, त्यामुळे आम्हाला दुसरा काही पर्याय नाही, त्यामुळे उपोषणाला बसलो होतो। सर, माझी मागणी आहे की मी 31 ऑगस्ट 2023 मध्ये मी रिटायर झालो आहे। मी 2002ला अपंग एकात्मिक शिक्षण योजनेमध्ये लागलो आणि 23ला रिटायर झालो। कालानुसार रिटायर झाल्यामुळं माझी जी पेन्शन आहे ते जिल्हा परिषद हायस्कूल बोधडीने पेन्शन मंजुरीसाठी शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्याकडे प्रस्ताव पाठवलेला होता, पण त्यांनी कंत्राटी शिक्षक म्हणून माझं जे आहे पेन्शन ते टाळण्याचा प्रयत्न केला। पण माझ्याकडे तसे पुरावे आहेत सर, माझ्याकडे वैयक्तिक मान्यता, युनिट मान्यता, सगळ्या गोष्टी बरोबर आहेत, पण मला कॉन्ट्रॅक्टरी ठरवून मला जाणून बुजून त्रास देण्याचा प्रयत्न केलेला आहे। की एक ब्लाइंड मी आहे, आतापर्यंत रिटायर झालेला मी पहिला ब्लाइंड आहे, बाकी सगळ्याला पेन्शन भेटते। आणि माझी अशी विनंती आहे की उपसंचालक आणि संचालक कार्यालयाला की सगळ्यांना जे पेन्शन भेटतं तर त्याप्रमाणे मलाही पेन्शन भेटावं आणि मिळवून देण्यासाठी सर्व पत्रकार बंधूंना मी अशी विनंती करतो की त्यांनी माझं पेन्शन मिळवून द्यावं, ही माझी नम्र विनंती आहे सर।